ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बिबट्या जेरबंद झाल्यानंतर शिरूरच्या पिंपरखेडमध्ये तणावपूर्ण परिस्थिती। बिबट्या जेरबंद केलेल्या ठिकाणी ग्रामस्थांची मोठी गर्दी। बिबट्याला इथेच मारून टाका, संतप्त ग्रामस्थांची मागणी। बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पिंपरखेड गावात भेट। बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबियांची जिल्हाधिकाऱ्यांकडून भेट। पुण्याच्या शिरूरमधील पिंपरखेड गावात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 13 वर्षीय मुलावर अंत्यसंस्कार। 42 तासांनंतर पोलीस बंदोबस्तात मृत चिमुकल्यावर अंत्यसंस्कार। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील कपाशीचं पावसामुळे नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिक जिल्हा सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानाचा द्राक्ष बागांना फटका। नैराश्यपोटी द्राक्ष बागा तोडून टाकण्याची शेतकऱ्यांवर वेळ। चंद्रपुरात अवकाळी पावसामुळे धान पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। सरकारने तातडीने मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्यातील मोताळा तालुक्यात पावसामुळे 38,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज। तालुक्यातील 111 गावांमधील शेतकऱ्यांना फटका। प्रशासनानं मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या मुक्ताईनगर बोदवड तालुक्यात पावसामुळे पिकांचं नुकसान। हातातोंडाशी आलेलं पीक पावसामुळे जमीनदोस्त, शेतकरी हवालदिल। जळगावात नोव्हेंबरमधील अवकाळी पावसाचा 27 गावातील 3,250 शेतकऱ्यांना फटका। 1,550 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील रब्बी हंगामातील पेरणीच्या कामांना वेग। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानानंतर आर्थिक चणचण असली तरी शेतकऱ्यांकडून कर्ज काढत रब्बीची पेरणी। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत। नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकऱ्यांचा संताप। तहसीलदारांना निवेदन देत आगामी निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा। कर्नाटकमध्ये ऊस दरासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। 7 तारखेपर्यंत ऊस तोडणी सुरू न केल्यास मजूरही संपावर जाणार। स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड मजूर मुकादम संघटनेचा हा इशारा। परभणीत 15 नोव्हेंबरपासून सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार। यंदा सोयाबीनला 5,328 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळणार असल्याची माहिती। हमीभाव खरेदी केंद्र सुरू होत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त। सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अवकाळी पावसामुळे भातासह इतर पिकांचं नुकसान। अवकाळीमुळे यंदा आंब्याचा हंगाम पुढे जाणार। बागायतदारांना फटका बसण्याची शक्यता। सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे भात शेतीचं नुकसान। भात उत्पादक शेतकरी चिंतेत। राहिलेलं भात पीक मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। दक्षिण सोलापुरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे रखडले। दक्षिण सोलापुरातील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे धाव। प्रशासन यातून योग्य मार्ग काढेल, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। नाशिक जिल्ह्यातील येवला आणि चांदवड तालुका दुष्काळमुक्त होणार। मंत्री भुजबळांच्या मांजरपाडा प्रकल्पामुळे या भागात जलक्रांती। येवला चांदवडमधील 100हून अधिक लहान मोठे बंधारे पाण्याने भरले। पुण्याच्या भोरमधील संगमनेर गावात शेतीशाळा उपक्रमाचं आयोजन। उपक्रमाअंतर्गत 15 जणांचे ग्रुप करून शेतकऱ्यांना शून्य मशागत शेती पद्धतीबाबत मार्गदर्शन। वाशिममध्ये सौर जोडणी न मिळाल्याने शेतकरी अडचणीत। जवळपास 1,000 शेतकऱ्यांना सौर जोडणी मिळाली नसल्याची माहिती। वरिष्ठ स्तरावरून तातडीने लक्ष देऊन तातडीने सौर जोडणी करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालन्यातील बदनापूर ते चिखली मार्गाचं काम संथ गतीने। पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे आणि चिखल। नागरिकांसह वाहनधारकांची मोठी गैरसोय। सांगलीच्या जत तालुक्यातील पाछापूर भागातील नागरिकांचे रस्ते अभावी हाल। ग्रामस्थांसह शाळकरी मुलांना ओढ्यातून धोकादायक प्रवास करण्याची वेळ। प्रशासनानं लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी। रायगडमधील महाड एसटी बसस्थानकाची दुरावस्था। दुरावस्थेमुळे प्रवाशांचे हाल। बसस्थानकात सर्वत्र चिखलाचं साम्राज्य। वाशिमच्या मंगळसा गावातील विद्यार्थ्यांची पंचायत समितीत भरली शाळा। मंगळसा जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा अभाव। उपलब्ध असलेले शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत नसल्याचाही आरोप। नाळवंडी ते बीड रस्त्यासाठी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैलगाड्या सोडून ठिय्या आंदोलन। धुळ्यात सकल सिंधी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। जोहर पार्टीचे अमित बघेल यांनी भगवान झुलेलाल यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध। जळगावच्या भुसावळमध्ये आदिवासी कोळी समाजाचा प्रांत अधिकारी कार्यालयावर मोर्चा। कोळी समाजाला आदिवासी टोकरे कोळी जात प्रमाणपत्र मिळण्याबाबत अन्याय होत असल्याचा आरोप। प्रांत अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन।
यवतमाळमधील दारव्हा नगर परिषदेनं केलेल्या करवाढी विरोधात मनसे आक्रमक। मनमानी कारभार आणि भ्रष्टाचाराचा मनसेचा आरोप। मनसेकडून नगर परिषदेच्या कर पावत्यांची होळी। सिंधुदुर्गच्या कुडाळ मालवण मार्गावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन। माजी आमदार वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। खड्ड्यांवरून स्थानिक आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांवर वैभव नाईकांची टीका। सोलापूरच्या करमाळ्यातील अर्धवट पुलावर चढून धनगर समाजातील युवकाचं आंदोलन। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची युवकाची मागणी। कराडमध्ये सक्तीने प्रीपेड वीज मीटर बसवण्याचा प्रकार थांबवण्याची मागणी। प्रीपेड वीज मीटर बसवणं न थांबवल्यास भीमशक्ती संघटनेकडून तीव्र आंदोलनाचा इशारा। नाशिकच्या निफाडमध्ये द्राक्षबागेला फळधारणा न झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या। कैलास पानगव्हाणे असं आत्महत्या केलेल्या या शेतकऱ्याचं नाव। शेतकऱ्याच्या पत्नीकडून कर्जमाफीची मागणी। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आता शासकीय मेडिकल रुग्णालयातील निवासी डॉक्टरची शांतता राहिली। शासकीय मेडिकल रुग्णालय आणि मेयोमधील 1270 डॉक्टर आता ओपीडी काम बंद आंदोलनात सहभागी। जाफराबाद सिपोरा अंभोरामधील पशुवैद्यकीय दवाखाना वर्षभरापासून बंद। दवाखाना बंद असल्याने पशुपालक शेतकऱ्यांची गैरसोय। लवकरात लवकर पशुवैद्यकीय सरकारी दवाखाना सुरू करा अशी मागणी। नागपुरातील काटोल आणि नरखेड तालुक्यात पोस्ट विभागात घोटाळ्यात 2 डाकपालांचा समावेश असल्याची माहिती। कोट्यावधी रुपये परस्पर हडपण्यात आल्याची माहिती। अमरावतीत 41,000च्या लाच मागितल्या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यास अटक। अभियंता रोहन पाटीलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक। जळगावच्या चोपडा तालुक्यातील नागरी वस्त्यांमध्ये वन्य प्राण्यांचा वावर वाढला। परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। संभाजीनगरमधील बनावट कॉल सेंटरवरही कारवाईचे प्रकरणाची बातमी। पोलिसांकडून अनेक डिजिटल पुरावे आणि दस्तऐवज हस्तगत। मात्र अद्याप रकमेचा अचूक आकडा कळेना। फसवणुकीसाठी आरोपींनी क्रिप्टोकरन्सी वॉलेटचा वापर केल्याचं समोर। जळगावमधील श्रीराम रथोत्सवात सोनसाखळी चोरणाऱ्या 3 महिलांना अटक। पोलिसांकडून सोन्याचे दागिने जप्त। शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नागपुरात एमडी पावडर विकणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक। 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। एक आरोपी फरार। पोलिसांकडून शोध सुरू। कोल्हापुरातील कळंब कारागृहात जिवंत काडतूस सापडलं। 4 क्रमांकाच्या स्वच्छतागृहाची अधिकाऱ्यांकडून झडती। मोका प्रकरणी अटक असलेले आता सुरेश दयाळू आणि आमिर असीर खान पुण्यातील आंदेकर टोळीशी संबंध। ओंकार इंटरनॅशनल स्कूल फाउंडेशन श्रीमती दर्शना सामंत यांच्या हस्ते टीजेएसबी सहकारी बँकेच्या ठाकुर्ली पूर्व येथील शाखेचं उद्घाटन। तर जोंधळे एज्युकेशनच्या फाउंडर वैशाली जोंधळे यांच्या हस्ते डोंबिवली मोठागाव येथील नवीन शाखांचं उद्घाटन। बँकेचे चेअरमन शरद गांगल, एमडी निखिल आरेकर आणि व्हाईस चेअरमन वैभव सिंघवी यांची उपस्थिती। अमरावती जिल्ह्यात 6,000पेक्षा जास्त मतदारांची नावं दुबार। आयोगाच्या वतीने नाव, लिंग, पत्ता, छायाचित्राची होणार तपासणी। तसंच मतदारांना हमीपत्रानंतरच मतदान करण्यात येणार। जिल्हा प्रशासनाची माहिती। जालना जिल्ह्यातील मतदार यादीत 15,000 दुबार मतदार। 2 ठिकाणी नाव असणाऱ्या मतदारांना नावं डिजिटल करण्याचं आवाहन। तर नाव डिलीट करण्यासाठी तात्काळ अर्ज करा। जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। गडचिरोलीच्या एटापल्ली नगर पंचायतीत सत्तांतर भाजपने मारली बाजी। भाजपच्या रेखा मोहुर्ले यांनी काँग्रेसच्या दीपयंती पेंदाम यांचा पराभव केला। अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा मिळवून निवडणूक जिंकली। हिंगणघाटमध्ये सांस्कृतिक सभागृह व बसस्थानक पुनर्बांधणी कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न। आमदार समीर कुणावार, माजी खासदार रामदास सडस यांच्या हस्ते भूमिपूजन। सांगलीच्या तासगावात चंद्रहार पाटलांकडून सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीचं आयोजन। 9 नोव्हेंबरला बैलगाडी शर्यत विजेत्यांना फॉर्च्युनर थार गाडीसह ट्रॅक्टर आणि दुचाकी अशी बक्षिसं मिळणार। अकोल्यातील श्री राजेश्वर मंदिरात पारंपरिक हरिहर मिलन सोहळ्यानिमित्त मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई। यावेळी शंकराच्या पिंडीची हरिहरेश्वर रूपात पूजा करण्यात आली। अमरावती बस आगाराची दिवाळीत 3,21,00,000ची कमाई। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 30% उत्पन्न वाढल्याची माहिती। तर महिला प्रवाशांची संख्याही 40% वाढली। आगार प्रशासनाची माहिती। चंद्रपूर एसटी विभागाने दिवाळीत 5,13,00,000 रुपये कमावले। दिवाळीत प्रवाशांची एसटी स्थानकावर मोठी गर्दी पाहायला मिळाली होती। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची 1,000 क्विंटल तर कांद्याची 1,200 क्विंटल आवक। मात्र शेतमालाला भाव नसल्यानं शेतकरी नाराज। काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्यानं शेतमालाची बाजार समितीत आवक झाली नव्हती।
परभणीतील 265 अंगणवाडी केंद्रांचे रूपांतर अत्याधुनिक स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये करण्यात येणार. महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. शेतकरी कुटुंबातील सुपुत्राने एमपीएससी राज्यसेवा परीक्षेत झेप घेत मिळवला 101 क्रमांक. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील गणेशपूर गावातील गोविंद सावके यांची कामगिरी. भव्य मिरवणूक काढत सावके यांचं जंगी स्वागत. नागपूरमधील बुट्टीबोरी उड्डाणपुलावर चक्काजाम आंदोलन केल्याप्रकरणी प्रहारच्या 60 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. नागपूरच्या बुट्टीबोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल. नांदेडच्या कंधार पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग. उच्च शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षांच्या क्लासेसमधील घटना. चेतन चव्हाण असा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव. पुण्यात फेरफटका मारणाऱ्या तरुणीसोबत अश्लील कृत्य अश्लील वर्तन करून संबंधित व्यक्ती फरार. नांदेड सिटी पोलिसात गुन्हा दाखल. पालघरमध्ये दोन्ही शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिल्याने महायुतीत वादाची ठणकी पडण्याची शक्यता. कळवा रुग्णालयातील आणखी एक भोंगळ कारभार समोर. ऑक्सिजन वाहिनीसाठी निविदा काढली नसल्याने डीनची उचलबांगडी. रुग्णालय नूतनीकरणाच्या कामात हलगर्जीपणा केल्याने डीन डॉक्टर राकेश बारोट यांची उचलबांगडी. पुणे महापालिकेकडून खड्डेमुक्त अभियानाला सुरुवात. मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर पुणे पालिकेला जाग. पुणे पालिका आयुक्तांच्या हस्ते खड्डेमुक्त अभियानाला सुरुवात. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.